नमस्कार, मी अमृता कावणकर. नमस्कार, मी गोविंद कबाडे. आम्ही मुक्ता आणि कृष्णाचे आई बाबा आहोत. चिकू पिकूला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 फेब्रुवारीला चिकू पिकू 5 वर्षाचा होईल आणि आमच्यासाठी हा खूप मोठा टप्पा आहे. या 5 वर्षामध्ये आईबाबांनी, मुलांनी, आजी आजोबांनी चिकू पिकूला भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. मुक्तापासून ही आमची जर्नी सुरू झाली आणि ती जर्नी होत होत आज 5 वर्षापर्यंत येऊन पोहोचली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जो काही तुमचा प्रतिसाद मिळाला आहे, पोहोचण्यामध्ये मदत केलेली आहे. आम्ही साधारणतः एक 100 अंकापासून ते आज 5000+ अंकापर्यंत पोहोचलो आहोत. आणि हे सगळं तुमच्यामुळे होऊ शकलं. चिकू पिकूचा मासिकाचा जर आपण बघितलं तर पहिला अंक तुम्ही बघितलात आणि आत्ताचा अंक जर बघितला तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण चिकू पिकू जसं मोठं होत गेलं तसं आम्ही सगळे सुद्धा टीम म्हणून मोठे होत गेलो. आमची मुलगी असेल ती पण मोठी होत होती. तिला काय लागतंय, काय खरंच गरज आहे हे आम्हाला लक्षात येत गेलं. आणि मग हळूहळू वेगवेगळे सदर कसे आणता येतील सदर तसा आम्ही विचार केला. म्हणजे मग सायन्स सैर असू दे किंवा आर्टिस्ट कट्टा असू दे, चिमणी चित्र असू देत, असे वेगवेगळे विषय आता चिकू पिकूमधनं मुलांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा उपयोग होतो हे सुद्धा तुमच्याकडून वेळोवेळी आम्हाला कळतं. 5 वर्षानंतर सुद्धा आम्हाला आता इच्छा आहे की आणखी नवीन गोष्टी मुलांपर्यंत कशा पोहोचवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न चालूच आहेत आमचे. अंकाबरोबरच आम्हाला हे लक्षात आलं की ऑडिओ स्टोरीचं पण तेवढंच महत्व आहे. कारण पालकांना गोष्टी सांगताना, इनॅक्ट करताना ते पालकांना, मुलांना जास्तीत जास्त कनेक्ट होते आणि मुलं नेहमी रात्री झोपताना गोष्टी सांगा. त्यामुळं कुठेतरी ऑडिओ स्टोरीचा आमचा जन्म झाला आणि आम्ही सगळ्या आतापर्यंतच्या ऑडिओ स्टोरीमध्ये ते करत आलेलो आहोत आम्ही. आणि ऑडिओ स्टोरी सुरू केलं तेव्हा खरं तर आम्हाला लक्षात नव्हतं आलं की इतकं मुलांना आवडेल. आणि आता असं झालंय की मुलांच्या डे टू डे लाईफचा तो एक महत्वाचा भाग आहे की चिकू पिकू ऑडिओ गोष्टी ऐकणं. आणि त्याचा उपयोग पण खूप झाला. अनेक पालकांनी असं सांगितलं की त्याच्यामुळे भाषा सुधारते, शब्दसंग्रह वाढतोय. आमचा स्वतःचा मुलगा कृष्णा आता रोज ऑडिओ स्टोरी शिवाय झोपत नाही आणि आम्हाला आणखीन चिकू पिकू व्यतिरिक्त वेगळ्या गोष्टी घेऊन यायच्या होत्या. त्यासाठीच आम्ही जम्मत गोष्टीची संकल्पना मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या त्या ऑडिओ स्टोरी घेऊन येतोय आम्ही. हो, जम्मत गोष्टीचं नवं सबस्क्रिप्शन आता आम्ही लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त चिकू पिकू मधल्या गोष्टी नाही तर इतर सुद्धा, म्हणजे मग तेनालीराम असेल, अकबर बिरबल असेल किंवा गणपतीच्या गोष्टी, श्रीकृष्णाच्या गोष्टी असतील किंवा काही फोकटेल्स असतील, असे वेगवेगळे विषय जम्मत गोष्टीतून या वेगवेगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. चिकू पिकू व्यतिरिक्त आता 365 वेगळ्या गोष्टी आम्ही ह्या घेऊन आलात आणि ह्या आता वेबसाईटवरती ऑलरेडी लावली आहात. आम्हाला आता इंटरनॅशनल ऑडियन्स आम्हाला बऱ्याचदा विचारत होती की आम्हाला आणखी गोष्टी हव्यात. हे सगळं आता तुम्ही वेगळ्या सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि हे वेबसाईटवर या सगळ्याची माहिती आहेच. आता प्रिंट आणि ऑडिओ हे एकत्र सगळ्या भारतातल्या लोकांसाठी हे सगळं सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे. पण आता इंटरनॅशनली सुद्धा आम्ही ह्या ऑडिओ स्टोरीचं सबस्क्रिप्शन ओपन केलेलं आहे. त्यामुळे वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला 2 वेगळी सबस्क्रिप्शन दिसणार. प्रिंट प्लस ऑडिओ असे 2 सबस्क्रिप्शन्स आहेत. त्यामुळं ती तुम्हाला माहिती चिकूपिकू.com वर पूर्णपणे मिळूनच जाईल. मासिकाबरोबर ऑडिओ गोष्टींबरोबरच चिकू पिकूचे कार्यक्रम हा सुद्धा एक महत्वाचा भाग होता. आपण चाइल्ड सेंट्रिक सोसायटीज कशा करू शकतो त्या उद्देशानेच आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात केली. म्हणजे पालकांची कार्यशाळा ही कुठेतरी पालकांना जास्तीत जास्त कसं पालकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे आपल्याला सांगता येतील त्यासाठी पालकाची कार्यशाळा एक सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी हातांची जादू, लहान मुलांनी त्यांच्या हाताने काहीतरी करणं आणि मुलांना तो एक्सपिरियन्स देणं, ह्यासाठी हातांची जादू सुरू केलेली. नाटुकली, मुलांना एंटरटेनमेंट म्हणून अपार्ट फ्रॉम टीव्ही, मोबाईल किंवा थिएटर व्यतिरिक्त आपण नाटुकली हा एक भाग घेऊन आलो. त्याच्यामध्ये मुलांची छोटीशी नाटकं आपण परफॉर्म करतो आणि ते देतो. त्यानंतर प्रत्येक वर्षी आपण कार्निवल घेतो शाळा सुरू होण्याच्या आधी. म्हणजे 1 दिवसाची ती पूर्ण कुटुंबाची धमाल असा तो कार्यक्रम असतो. तोही सगळ्यांना आवडतो. 5 वर्षामध्ये हा बऱ्याच गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण आता इथून पुढे काय? पुण्यामध्ये आम्ही बरेच कार्यक्रम घेतो, पण आमची खरंच इच्छा आहे की आता हे महाराष्ट्रभर कसं जायचं असेल तर इथून पुढे आम्ही पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे छोटे कार्यक्रम घेऊन यायचे आमचा प्रयत्न आहे. साधारणतः येणाऱ्या काही महिन्यामध्ये पालकांसाठीची एक कॉन्फरन्स आम्ही घेऊन याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये ही पालकांमधली जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्या सगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन यायचं आणि पालकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या सगळ्याची माहिती वेळोवेळी तुम्हाला सोशल मीडियावरून, वेबसाईटवरून समजेलच, पोहोचेलच तुमच्यापर्यंत.
5 वर्ष तुम्ही आम्हाला जी साथ दिली आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. जास्तीत जास्त पालकांपर्यंत सुद्धा चिकू पिकू पोहोचवण्यासाठी तुमची मदत आम्हाला लागणार आहे. त्यामुळे खरंच तुम्हाला तुमच्या मुलांना चिकू पिकूचा फायदा होत असेल, काहीतरी त्याचा उपयोग होत असेल, तर तुमचे जे मित्रपरिवारातले जे इतर पालक आहेत त्यांना नक्की सांगा. कारण आपल्या मुलांप्रमाणे समाजातली ही जी बाकीची मुलं आहेत त्यांना सुद्धा पुस्तकं, गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी पोचायला हव्यात. त्यासाठी आपण सुद्धा इतर पालकांना आपला जो फायदा आहे तो सांगणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्हाला तुमची अगदी मदत लागेल. धन्यवाद.